नमस्कार, मी श्रद्धा क्रिस्टल ब्लेसिंग मधून. तुम्ही कधी विचार केला आहे का? आपल्या मोठ्यांनी जपाला इतकं महत्त्व का दिलं असेल आणि 108 वेळाच का मंत्र म्हणायचा? कारण जप म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं नाही, तर स्वतःसोबत काही क्षण घालवणे आहे. आपण दिवसभर कितीतरी गोष्टी रिपीट करत असतो. कधी काळजी, कधी भीती, कधी एखादी जुनी आठवण आणि मग आपलं सगळं मन थकून जातं. पण जेव्हा आपण एखादा मंत्र 108 वेळा म्हणतो, तेव्हा मनाला थोडासा ब्रेक मिळतो. विचार शांत व्हायला लागतात, श्वास स्थिर होतो आणि आपलं लक्ष वर्तमान क्षणात येतं. आता 108च वेळा का म्हणायचं? यामागे अनेक मान्यता आहे. 12 राशी आणि 9 ग्रह, 12 गुणिले 9 108. काही जण सूर्य, पृथ्वी आणि चंद्राशीही हा आकडा जोडतात. पण मला सगळ्यात जास्त आवडणारं कारण म्हणजे 108 वेळा मंत्र म्हणताना मनाला शांत होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. म्हणूनच 108 हा फक्त आकडा नाही, तर तो संयम, एकाग्रता आणि सातत्याचं प्रतीक आहे. मग मंत्र कोणताही असो, ओम, ओम नमः शिवाय, हरे कृष्णा, जय श्रीराम, महत्वाचं आहे ते श्रद्धा आणि सातत्य. कारण जप करताना आपण फक्त मंत्र म्हणत नसतो, आपण स्वतःला शांत होण्याची परवानगी देत असतो. कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टींची अजिबात गरज नसते. फक्त काही मिनिटं शांत बसून एक मंत्र श्रद्धेने म्हणण्याची गरज असते. कदाचित बदल मंत्रात नसतोच, तो तुमच्या आज सुरू झालेला असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाकाल.